हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. भारतामध्ये ना खूप ऊन आहे आणि जर्मनीमध्ये तुम्ही बघू शकता खूप असा पाऊस चालू आहे. खूप म्हणजे एकदम जास्त असा जोरात नाही, पण जसा कंटिन्यू थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू राहतो ना, तसा कंटिन्यू 2 हफ्ते झाले पाऊस चालू आहे. मागच्या आठवड्यात पण पाऊस होता, या आठवड्यात पण पाऊसच चालू आहे. कंटिन्यू पाऊस असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला काय चटपटं खाण्याचं खूप मन होते पावसाळ्याच्या दिवसामध्ये. तर इकडे उन्हाळा पण असतो, पावसाळा दोन्ही पण मिक्स चालू राहतो. उन्हाळ्यामध्ये पाऊस पण पडतो आणि ऊन पण पडते अधूनमधून. पण 2 हफ्ते झाले ना कंटिन्यू पाऊस चालू आहे. फक्त एक दिवस ऊन पडलं होतं. ते पण काहीतरी अर्धा दिवस ऊन होता, अर्धा दिवस पाऊस होता. तर बरेच दिवस झाले ना मी समोसे केले नव्हते, तर म्हटलं चला आज मस्त आपण असे समोसे करूया. संध्याकाळचे 4 वाजले होते. समोसे होईपर्यंत अदितीचे बाबा पण ऑफिसमधून घरी येणार. बटाटे होईपर्यंत मी मसाला तयार करून घेते. 10-12 मिरच्या घेतलेल्या, अद्रक घेतलेलं आहे, धने, जिरं आणि शोप घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं मी मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये थोडासा ओवा आणि मी कलोंजी टाकलेली आहे. थोडं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी थंड तेल टाकत आहे. तुम्ही गरम करून मोहन पण टाकू शकता. मी थंडच घेतलेलं आहे. थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल किती घ्यायचं तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि आपल्याला हातात असं दाबून घ्यायचं. त्याचा एक लाडू तयार झाला म्हणजे एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला थोडंसं तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं. तर मी सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे. सुकंच मिक्स करून घ्यायचं आधी आणि गोळा करून बघायचा. हे बघा असा छान असा गोळा तयार झाला की समजून जायचं आपला आटा तयार आहे. तर आता थोडं थोडं पाणी मी घेत आहे. थोडं पाणी घेत आपल्याला असं घट्ट असा आपल्याला आटा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीला बनवतो त्यापेक्षा थोडा घट्ट. तर इथं मुलींचं बाजूलाच मुली पझल करत होत्या. त्यांना म्हटलं तुम्ही पझल करा, मी मस्त आज तुमच्यासाठी समोसे बनवते. बाजूलाच मिरच्या, अद्रक मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि जे धने, शोप आणि जिरं होतं ते मी खलबत्त्यामध्ये आपलं बारीक असं कुटून घेतलेलं आहे. ओबडधोबड जसं थोडंसं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये पण करू शकता, पण जे कुटलेलं असतं ना त्याची चव काहीतरी वेगळीच असते. तर इथं बघा आदितीने आणि अन्वीने मिळून छान मस्त असं पझल बनवले होते. त्यांचं पझल झालेलं होतं करून आणि तिकडे माझं समोस्याचं पण काम चालू होतं. तर मसाला तिकडे आपले बटाटे उकडून झालेले मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवले. तर इथं तेल घेतलेलं. आधी तेलामध्ये हिरवी मिरची जी आपण वाटून घेतलेली अद्रक हिरवी मिरची ते टाकून थोडीशी मी परतून घेतली. त्याच्यानंतर जो आपण मसाला होता धने पावडर, जिरं, सोप तो थोडासा जाडसर असा मी कुटून घेतलेला होता. तो मी आता यामध्ये टाकून छान असा मस्त सुगंध येईपर्यंत खरपूस असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथं आपला ड्राय मसाला मस्त मी भाजून घेतला आहे. मस्त घरामध्ये सुगंध पसरलेला होता सर्व मसाल्याचा. तर इथं बटाटे सोलून घेतलेले आहे आणि असे ओबडधोबड तुम्ही बघू शकणार. तर ओबडधोबड मी कट करून पॅनमध्ये टाकलेले आहे. थोडीशी कसुरी मेथी आणि आपली मिरी पावडर टाकलेली आणि थोडी हळद टाकून मिक्स केलेली. थोडा चाट मसाला पण मी यामध्ये टाकलेली. छान मस्त चव येते आणि जी काळी मिरी पावडर आहे आणि चाट मसाला मस्ट आहे, तुम्ही टाका. त्याचीच आपली समोस्याला खूप मस्त चव येते. थोडं परतून घेतलेलं आहे. तर इथं माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते ते मी टाकून घेतलेले आहे. तुमच्याकडे फ्रेश असेल तर ते थोडे उकडून तुम्ही यामध्ये टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला छान असा मस्त परतून घ्यायचा आहे 10-12 मिनिट. जसं मीडियम गॅस करायचा आणि आपल्या जे बटाटे आहे ते छान असे थोडे पॅनला चिटकले पाहिजे. त्याने काय होते ना मस्त आपले जो मसाला आहे तो मस्त आपला होऊन येतो. तर मी लगभग 10 मिनिट मस्त मसाला परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा मसाला आपल्याला झालेला आहे. कलर पण चेंज झालेला आहे. तर आता आपण समोसे बनवायला घेऊया. मेन जो असतो ना मसाला आपला तो छान असा निवांत त्याला आरामात होऊ द्यायचा. तर इथं आपला जो आटा आहे तो पण तयार आहे. समोसेचं जे आपण मिश्रण करून घेतलेलं होतं ते मी थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ते समोस्यामध्ये भरायचं आहे. तर मी थंड झाल्यानंतर आता समोसे बनवून घेत आहे. एकदम सिंपल आहे, झटपट बनतात. बनवायला याला टाईम नाही लागत समोस्यांसाठी, पण फक्त जे असते टाईम लागतो तो आपल्याला फक्त तळण्यासाठी लागतो. तर आता इथं मी मस्त हॉलमध्ये चटई टाकली खाली आणि बसून मस्त सर्व समोसे मी आधी बनवून घेते आणि नंतर मग निवांत मी तळून घेते.
इकडे समोसे बनवायला मी सुरुवात केली आणि तिकडे मी चटणी पण बनवून घेत आहे. चटणीची रेसिपी तुम्हाला कधीतरी शेअर करेल. आज थोडं घाई गडबड होती, कारण संध्याकाळचा टाईम होता ना. मुली घरी होत्या, आदितीच्या बाबांचा पण याचा टाईम झालेला होता, स्वयंपाक बाकी होता. म्हणून म्हटलं पटापट समोसे करून घेऊया. आज सिंपल अशी खिचडीच बनवणार आहे, कारण की समोसे खाल्ल्यानंतर एवढी कोणाला भूक लागणार नाही. पण मुलींसाठी थोडी खिचडी मी लावून दिलेली आहे आणि चटणी जी आहे, ती चटणी पण बनवायला मी ठेवलेली आहे पातेल्यामध्ये. आपली चिंच गुळाची चटणी बनवणार आहे. तर इथं बघा समोसे मी असे बनवून घेत आहे, चिटकून घेत आहे पाण्याच्या साहाय्याने. बनवायला खूप इझी आहे, तुम्ही पण नक्की करून बघा आणि चवीला पण खूप भारी झालेले होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथं मी आता सर्व समोसे भरून ठेवते आणि आज ना मी मस्त असे झणझणीत आपले समोसे केलेले होते. 10-12 मिरच्या मी घेतलेल्या होत्या, त्याच्यामुळे चव एकदम अप्रतिम झाली होती. सर्व समोसे मी बनवून घेतलं आणि समोसे मी तेलामध्ये टाकल्यानंतर मला लक्षात आलं की माझा कॅमेरा तर बंद आहे. आधी तेल थोडंसं गरम होऊ दिलं, मग गॅस थोडा कमी केला, कारण की आपल्याला समोसे कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहे. त्याने मस्त आपले समोसे बऱ्याच वेळ क्रिस्पी राहतात. आणि मी काही समोसे ना फ्रोझन पण करून ट्राय केलेले आहे. ते पण तुमच्याबरोबर मी लवकरच शेअर करेल. तर इथं आपले समोसे मस्त सर्व करून घेतले. त्याच्यानंतर मस्त लाल कलर होईपर्यंत तळून घेतले आणि चटणी पण रेडी होती. समोसे चवीला उत्तम झालेले होते, छान क्रिस्पी झालेले होते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.